पार्सल कोणी नाही. टाइम किती झाला काय माहीत. 3:12 सकाळची. आज डेट आहे 21 नोव्हेंबर. गुड नाईट सर. कसं नाही अजून चालू आहे. थँक्यू. आपल्याकडे ऑर्डर काय काय होती. ज्युनियर क्रीमची टबन, एक ज्युनियर व्हेज वफर, एक क्रिस्पी व्हेज अँड मीडियम कोक. ऑर्डर एवढी म्हणजे कोण काय काय खाणार आहे मी काय. बर्गरमधून मी टाकोस खाणार बस एकच, बाकीचं वेस्टेज. उद्याचं प्लॅनिंग, उद्या 9 वाजता उठायचं. क्लासेस आहे 9 ते 1 क्लासेस, नंतर अजून रिटर्न बॅस कामं, अजून संध्याकाळी जॉब. आणि परवाच्या दिवशी कॉलेज आहे म्हणजे 22ला 22 कॉलेज प्रॅक्टिकल एक्झाम. ओके, म्हणजे मला उद्या 1500 रुपयाचं अरेंजमेंट करायचं आहे. माझ्याकडे आता काहीच नाही आहे. उद्या सरांकडून 500 घेतो, 1000 कुठून तरी करावं लागेल अरेंज. कारण की जॉबचं पेमेंट आल्यानंतर त्यांना द्यावं लागेल ना रिटर्न. म्हणजे असं मॅनेज करायचं, पैसे मॅनेज पण असे करायचे की जेवढे होईल तेवढे. अदरवाईज घेणार तुम्ही 4 डिजिटमध्ये पेमेंट आणि रिटर्न करणार तुम्ही 3 डिजिटमध्ये. त्यात काय हे नाही फायदा. मग स्वतः फसतो माणूस, मग दुसऱ्याला सांगतो पैसे नाही घ्यायचे ते नाही करायचं. ट्रॅपमध्ये नाही अडकायचं आपल्याला माहिती आहे ट्रॅप काय काय, कुठं काय असतं कुठं नाही असतं. ट्रॅपमधून काय अडकायचंच नाही ट्रॅपमध्ये. हे सगळ्यात मोठी चुकी आहे. लोक ट्रॅपमध्ये अडकून बसतात, त्यांना गुड नॉलेज नसतात. ते अडकले पण निघता येत नाही, घाण लागते. मॅरिट हे नाही असं मी रोज बनवतो. म्हणजे हे सगळं अपलोड करणार यूट्यूबला मी असंच एक. म्हणजे माझं यूट्यूब जे चॅनल डेट पडलेलं आहे त्याच्यावर थोडीफार ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे ना. याच्यावर म्हणजे माझं अल्बम येण्याच्या अगोदर ॲक्टिव्हिटी पाहिजे. जेव्हा अल्बम ड्रॉप होईल तेव्हा हे सगळे व्हिडिओ मी हाईड करणार आहे, प्रायव्हेटमध्ये ठेवणार. स्पेसिफिक जे अल्बम येणार ते फक्त आपल्या चॅनलवर आणणार. म्हणजे ते डेट चॅनल ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे. म्हणजे डेट चॅनल असं वाटायला नको डेट चॅनलवर काहीतरी अपलोड केलं आणि ते चाललंच नाही, मग मी होणार डिमोटिवेट. असं नको, असं ॲक्टिव्ह चॅनल पाहिजे. त्याच्यासाठी ॲक्टिव्ह चॅनलसाठी फोटोज या व्हिडिओज बनवावं लागेल, ते अपलोड करायचं. आणि आपल्याकडे फ्री वायफाय आहे भरपूर ठिकाणी. म्हणजे स्पेसिफिक माझ्या रूममध्ये नाही आहे वायफाय, पण मी जिथं गेलेलो आहे तिथं माझे पासवर्ड माहिती आहे, मला कनेक्शन माहिती. म्हणजे तिथं गेल्यावर ऑटोमॅटिक कनेक्ट होतो. मग तिथं बसून मी 5-10 मिनटं ॲटलिस्ट 1
1 तास पण बसलं तर माझं सगळं काम होतं डन. म्हणजे महिनाभराचं कॉन्टेंट एका दिवसात अपलोड आहे. मजेच मजे कॉन्टेंट. मग काय, मग एक्झाम येणार 7पर्यंत एक्झाम आहे. 7 डिसेंबर 2024. मग 16 डिसेंबर 2024 ट्रेनिंग फर्स्ट डे. तसं माझं मॅरिटमध्ये खूप ओळख झाली आहे. अजून गेलो पण नाही आहे. एक माझं क्लास जिथं मी क्लासला जातो तिचं एक सिनियर म्हणू शकतो त्याला, कारण की तो JW मॅरिटमध्ये FMB सर्व्हिसमध्ये आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये काम करतो आहे तो. देहरादूनचा आहे, नाव आहे त्याचं सलमान. बघू. आज भेटला होता मला मॉलमध्ये. कुठं आहे म्हणून, हिंदी में बात कर रहा था. मैं इधर करता हूँ यार, बर्गर किंग में. हाँ ऐसा है, ठीक है मिलते हैं कल. बोला ठीक है क्लास में मिलते हैं. भेटू आता क्लासमध्ये. कसं आधीच ओळख झाली. मध्ये जेव्हा जाणार तेव्हा मला एवढं हे नाही वाटणार टफ. आणि त्याची तयारी मी आत्ताच करतो आहे, कारण की 3 वाजेपर्यंत मी ऑलरेडी काम करतो आहे. मला मॅरिट एवढं हे नाही वाटणार टफ. बाकींच्या पोरा म्हणजे बाकीचे जे फ्रेंड्स आहे माझे त्यांच्या कम्पॅबिलिटी म्हणजे त्यांच्या थिंकिंगनुसार म्हणतो, त्यांच्या वागणुकीनुसार म्हणतो. काय माहिती, सेंटेन्स पण आठवत नाही आता. ऑलरेडी 6 मिनिट्स रेकॉर्ड झालेले. अजून 6 मिनटात मी माझ्या रूमवर पोचणार. जसं मॉलमधून एक्झिट मारलं तसं, म्हणजे ॲटलिस्ट 15 मिनिट मला लागतात घरी जायला. ॲटलिस्ट जस्ट रेकॉर्डिंग आहे. याच्यात मी काय वाईट बोलत नाही, कोणाबद्दल काय नाही बोलत. मी जस्ट माझे थॉट्स शेअर करतो आहे, कारण की रोडवर कोणी नाही आहे. मी एकटाच आहे आणि मला ऐकणारा मीच आहे. सो फाईन. वेडे नको समजू मला. म्हणजे मी आधी असं नाही होतो. मी आधी खूप इनोसेंट होतो, न कोणाशी बोलणारा माझं राहायचं. आत्ता पण आहे, पण दाखवावं लागतं की आय एम नॉट इंट्रोवर्ट म्हणून. तसं तो मी आहेच. इंट्रोवर्ट मुलं खूप नाही, मलाच नाही दुसऱ्याचं कम्पॅबिलिटी करून घेणार तर मग ते खूप हे असतात शाय. ज्याच्याशी बोलणार तर भांडणंच करणार, आणि ज्याच्याशी बोलणार तर मित्रताच करणार ठेवणार. 4 वाजेपर्यंत झोपतो मी आता. हे नाही, हे स्ट्रगल नाही आहे माझा. नाहीतर कोणी म्हणणार काय जे जाधवने काय स्ट्रगल केलं आहे. स्ट्रगल नाही, स्ट्रगल काहीच नाही. मी आत्तापर्यंत 21 वर्षापर्यंत जे काय करत आलं ते स्ट्रगल नाहीच आहे. मला नाही माहीत स्ट्रगल कोणाला म्हणतात. स्ट्रगल आपण या जे मी रात्रपर्यंत काम करतो आहे त्याला म्हणू शकतो स्ट्रगल. या जे मी मॉर्निंगला उठून जातो आहे कॉलेज क्लासेसला त्याला स्ट्रगल म्हणू शकतो. या जे मी कामावर जे काम करतो आहे त्याला स्ट्रगल म्हणू शकतो. यामुळे जे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी करतो, जे करिक्युलम ॲक्टिव्हिटी काय म्हणतात ते करतो आहे, ते माझ्यासाठी हार्ड वर्क आहे. या काय नाही माझ्यासाठी काहीच. माझ्यासाठी बस काम आहे आणि मी एक काम म्हणून करतो आहे. लाईक सर्वाइव्ड. हे तो करावंच लागेल, हे कंपल्सरी आहे. अगर मनुष्य जातीमध्ये तू आला आहे तर तुला हे करावंच लागेल. काम, लव, सगळं काही. पण ज्याची चॉईस असतात, ज्याची मेंटॅलिटी जशी डेव्हलप झाली आहे. कोणाला वाटतं की पैसा खूप म्हणजे पैसाच पाहिजे लाईफमध्ये, कोणाला वाटतं लव, कोणाला वाटतं काहीच नाही, एकदम धार्मिक त्याग करायचं सगळं. कारण की ते तसं त्यांनी डेव्हलप केलं स्वतःला. त्याने अजून केलं की हे खरंच आहे, ह्याच्याशिवाय कोणी नाही. मी पण केलं भरपूर थिंग्स,
पण आत्ताच्या ह्याच्यात मी सगळ्यांवर विश्वास जर ठेवला तर मग माणूस अडकतो कुठे ना कुठे. त्याच्यामुळे आहे ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे, मी माझ्या जागेवर बरोबर आहे. हो. त्यांच्या जागेवर, मी माझ्या जागेवर. चप्पे एडत जावा. आता आपण इथं राहणार आहे या बिल्डिंगमध्ये काही दिवसानं. सनसेट नाही, सनराईजच्या दिशेने आपण मस्त आपलं घर घेणार, फ्लॅट घेणार. बघू, नाहीतर आपलं आहेच सिंहगड साईड, सिंहगड रोड फिक्स, नाहीतर कोथरूडचं फिक्स. म्हणजे तीन ठिकाण मी फिक्स केलं आहे. पण वाडी तर वाडीच आहे, वाडी सोडावं असं वाटत नाही मला अजून. जोपर्यंत सेटल नाही होत तोपर्यंत सगळं स्ट्रगल वाडीमध्येच बघायचं आहे मला. स्ट्रगल, हां, याला स्ट्रगल आला. स्ट्रगल शब्द हे चुकीचं आहे. स्ट्रगल हसू येतं मला स्ट्रगलच्या नावावर, की कोणी बोलतं ना मी खूप स्ट्रगल केलं आहे माझ्या लाईफमध्ये. तू काहीच नाही केलं आहे, मी पण काहीच नाही केलं आहे. अजून करायचं बाकी आहे. जे करायचं बाकी आहे मी तो म्हणतो ते स्ट्रगल आहे. जे अजून मी काहीच नाही केलं लाईफमध्ये ते माझ्यासाठी स्ट्रगल आहे. जे आपल्याला अजून भेटलंच नाही ते स्ट्रगल आहे ना. जे करतो आहे ते स्ट्रगल होते. म्हणजे आता तुम्ही जसं समजा, तुमच्या मेंटॅलिटीनुसार तुम्ही जसं समजणार याला तसं तुमच्यावर डिपेंड आहे. मला काहीच खाली दिसत नाही तरी चाललो आहे कसं मसं कसं तरी. झोपलेले सगळे. माझा भाऊ जागे. हो का रे. बर्गर खा रहे हो